सर्वांना गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंगचा व्हिडिओ आहे बघा. आणि सर्वांना जे आहे बघा, तर हे बघा आपल्या इथं जे आहे तर सकाळी सकाळीच असे मोर येतात. तर मी थोडंसं शूट केलेलं आहे. तर हा जो मोर आहे बघा, तर सकाळी एकदम आपल्या घराच्या समोर आला होता. आणि असं शांत वातावरण जर असलं आणि बाहेर कोणी नसलं ना, तर हे मोर जे आहे तर येतात इथं. तर हे बघा हा मोर आलेला होता आणि तो सारखा म्हणजे काहीतरी त्याचं हे झालेलं होतं वाटतं, की त्याच्यामुळं तो सारखा आवाज करत होता. मग त्याच्या आवाजाने मी बाहेर आले आणि म्हटलं मोराचाच आवाज आहे, आपण बघूया काय आहे ते. तर बघितलं तर मोरच होता. तर मग मी थोडंसं ते शूट केलं आहे बघा. आणि असे नेहमी येतात. आता हा तरी बहुतेक मोर नसणार आहे, लांडूर आहे. कारण मोर असला का तर मागच्या एका व्हिडिओमध्ये पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. असा मोराना पिसारा वगैरे फुललेला होता. मग मी थोडीशी खाली पण गेले, पण तोपर्यंत तो चालला गेला. मग इकडं जे आहे तर आपल्या गार्डनमध्ये जे आहे तर आंबे आलेले होते बघा. ह्या दिवसात आंबे येतात का तुमच्याकडं? तर आमच्या आंब्याला जे आहे बघा, तर असे आंबे आलेले होते. भरपूर आले होते, पण बाकीचे जे आहे ना तर पावसानं वगैरे असे गळून गेले. आणि हे 2-4 जे आहे तर मग हे आलेले होते. अशा मोठ्या झाल्या होत्या ह्या कैऱ्या पण. पण म्हणलं कैऱ्याच नको तोडायला, म्हणलं आपण चांगले मोठाले होऊ देऊया झाडालाच. पण काय होऊ लागलं, रस्त्यावर असल्यामुळे ना येता जाताना बऱ्याच जणांच्या नजरा पडू लागल्या. तर म्हणजे असंच जाताना पण 1-2 वेळेस म्हणजे असं झालं, की लहान मुलं वगैरे असले कोणी तर म्हणजे आम्हाला कैरी देता का? पण मग आता मी म्हणलं आता आपल्याला पण असं आपल्या झाडाला पहिलंच फळ आल्यावर थोडासा असा आनंद पण होतो. म्हणून मग मी काय केलं, म्हणलं येता जाताना दिसतात म्हणून म्हणलं आपण याला काय करू, कपडा बांधून ठेवूया. म्हणजे कपडा बांधल्यानंतर आहे ना कोणाला दिसणार नाही. आणि एक जी आहे तर ही वरती पानामध्ये आहे ती दिसत नाही आहे. पण खालच्या ज्या 3 आहे ना तर ते लगेच असं दिसत आहे, तिन्ही सोबतच आहे त्या. तर त्या दिसून येतात. म्हणून मग मी त्याला काय केलं, असा कपडा बांधून ठेवला. म्हणलं कपडा बांधून ठेवूया, मग असं थोड्या दिवस कपडा जर बांधून ठेवला तर व्यवस्थित राहीन. त्याच्यानंतर काय झालं बघा, गव्हाला आहे ना तर म्हणजे असे कीड पण लागलं होतं. आणि हे घरात काम चालू होतं ना, तर मी ते गहू आहे ना असे म्हणजे तसेच गोणीमध्ये बांधून ठेवलेले होते. तर त्याच्यामुळं त्या गव्हाला आहे ना तर असं की म्हणजे त्याच्यात कीड नव्हतं लागलं, पण असं पीठ जे आहे ना तर हे बघा हे उडतं आहे ना, असं पीठ झालं होतं. म्हणलं आता आपण जर का मध्ये हे चाळत बसलो आणि हे राडा जर मध्ये केला ना, तर आत्ताच आपण पार्किंग वगैरे धुवून काढली, सगळं स्वच्छ झालेलं होतं. म्हणून मी जे आहे ना बघा रस्त्यावरच घेतलं आहे याला. इकडं म्हणजे आमचं घर शेवटी आहे इकडं कोणी म्हणजे नसतं, म्हणजे ह्या रस्त्यानं कोणी काही कोणाचा वावर नसतो, इकडं कोणी काही येत नाही जास्त. म्हणून जे आहे ना तर मग मी रस्त्यावर आहे ना तर रस्त्यावरच हे गहू जे आहे ना, तर म्हणलं हवा पण छान हवा सुटलेली होती. म्हणलं हे चाळल्यापेक्षा आहे ना आपण असे उपणून घेऊ आणि मग नंतर त्याला ना चाळून घेऊ. म्हणजे असं वर केल्यामुळं काय होतं आहे, त्याच्यामधली घाण जे आहे ते पीठ वगैरे ते पूर्ण हवेनं निघून जातं. हे बघा मग मी अशी जे आहे तर खाली आले की मग कसं होतं, एक कामाला आपण आलो ना मग हेच कामं सुरू होऊन जाते, ह्याच कामात आपण व्यस्त होऊन जातो. मग मी तसं हे केलं त्याला. आणि नंतर जे आहे बघा तर म्हणजे मला हे करायचं होतं, गहू पण चाळून ठेवायचे होते, बाजरी पण होती आणि हे पण होतं गहू, बाजरी, ज्वारी सगळं माझं चाळून झालं आहे बघा. इथं थोडंसं आहे, पण जनावरं येतात तर ते खाऊन घेतात. त्याच्यामुळं एवढं काही हे नाही आहे. मग आणायची होती बघा कुंड्यासाठी माती. तर माती पण आम्हाला लांब काही जायची गरज नाही बघा, इथं जवळच आहे. इथं गहू मी उफणले होते. आणि इथून थोडंसं पुढं गेलं ना तर आता बऱ्याच जणांचे म्हणजे लोकांचे बांधकाम चालू असते, तर इकडं खाली प्लॉट आहे. तर लोकं काय करतात, इकडं माती आणून टाकतात, जी माती निघते ना खोदलेली, तर ती माती इकडं आणून टाकतात. तर तशी इकडं माती आणून टाकलेली होती, म्हणजे खूप दिवसाची आणून टाकलेली होती. आणि त्याच्यावरती ना असं पूर्ण गवत वाढलेलं होतं, पूर्ण गवत हे झालेलं होतं. पण माती जी आहे तर चांगली होती. तर म्हणलं मग चला आपण तिथून माती आणूया. मग आमच्या साहेबांना घेऊन गेले मी. तर म्हणजे कसं एकाला दोघं सोबत असलं की म्हणजे मी असं हे करत नाही आहे. इकडं जायला पण मला थोडीशी भीतीच वाटते आहे, कारण तिकडं झाडं वगैरे मोठाले आहेत त्याच्यामुळं. तर हे असं गवत आहे बा, गवत आलेलं होतं. पण मी त्यांना म्हणत होते माती घ्या, वरचं गवत घेऊ नका. ते म्हणजे त्याचं खत होऊन जातं. झाडाच्या कुंड्यांमध्ये जरी टाकलं ना खाली तर त्याचं खत होऊन जातं म्हणे. तर इथून जे आहे बघा, तर मग मला इथून माती आणायला मी बरीचशी माती आणली इथून. तरी 5-6 टोपले मी माती आणली असन, कारण की ह्या ज्या बॅग आहे तर ह्या बॅग मी ऑनलाईन मागवलेल्या होत्या. तर मला याच्यामध्ये जे आहे तर मला याच्यामध्ये लावायचा होता भाजीपाला.
त्याच्यामुळं मी या बॅग आणलेल्या होत्या. तर मग त्याच्यासाठी मला माती लागत होती. तर म्हणजे खालून मला परत 2 मजल्यावरती चढून ही माती घेऊन यावं लागलं. मग ती डोक्यावरती मी टोपले घेऊन आले वरती आणि मग वरती आल्यानंतर म्हटलं आता आपण याच्यामध्ये भरून ठेवू. आता माझं चालू होतं याच्यामध्ये भरणं आणि खूप हवा सुटलेली होती आणि खाली माती पण व्हायला नको म्हणून मी काय केलं, असं कपडा एक आथरला खाली बेडशीट आणि म्हणलं आता नंतर आपण याच्यात माती भरू, कारण की मग माती खाली सांडली ना आणि पावसाचं पण काय होतं, थोडासा पाऊस म्हणजे नॉर्मल कुठंतरी थेंब तुटतात असं होतं, परत मग चिखल होऊन जाईल म्हणून मग मी बेडशीटवरच घेतलं. म्हणलं मग नंतर आपल्याला हे झटकून घेता येतं. आणि अशी जे आहे तर मग याच्यामध्ये मी माती भरून घेतली. कारण मी जे आहे तर हे आता टिकतात का नाही काही माहिती नाही. पण आता मी मागवले, मी पहिल्यांदाच घेतलेले आहे. नाहीतर मी कुंड्यात वगैरे लावत होते. आणि पहिले कसं थोडीशी मोकळी जागा होती ना, मग त्याच्यात मी भाजीपाला लावायचे. पण आता ती जागा पण नाही आहे मोकळी राहिलेली. तर मग त्याच्यामुळं मी म्हटलं आपण याच्यामध्ये काय करू, नर्सरीमधून वांग्याचे वगैरे झाडं आणू आणि वांगे, मिरच्या तर ते आहे. तर आपण ह्या बॅगमध्ये लावू. इथं गॅलरीमध्ये पण एवढा काही यूज होत नाही गॅलरीचा. म्हणजे कोणी काही इकडे येत पण नाही आहे आणि तिकडं काही आपलं काम पण नसतं एका साईडला. तर म्हटलं आपण ह्या साईडला जे आहे तर मग हे असं इकडं ठेवून देऊया ह्या कुंड्या. म्हणजे इकडं ठेवून दिल्या की आपल्याला फक्त पाणी टाकायलाच यायची गरज राहते. आणि तिथं बाजूला जे आहे तर नळ पण आहे तिथं. तर म्हणलं आपल्याला नुसतं पाणी टाकायचं आणि मेन म्हणजे ना ऊन पण येतं. झाडं लावले ना त्या झाडाला ऊन पण पाहिजे. ऊन असलं तरच व्यवस्थित येतात, नाही तर पूर्ण मग सावलीमध्ये म्हणलं तर मग व्यवस्थित येत नाही. तर इथं जे आहे ना तर म्हणजे ऊन येतं, सकाळी पण ऊन येतं आणि 5 वाजता पण असं 5-6ला पण असं ऊन येतं. तर हे बघा आमच्या इकडचं असं वातावरण आहे, पूर्ण हिरवंगार दिसतंय. तर याच्यामध्ये मला वाटलं की एका टोपल्यामध्ये 2 याच्यात भरल्या जाईन, पण नाही. एक टोपलं माती जी आहे तर ते एकाच बॅगमध्ये बसली. त्याच्यामुळं मला परत एकदा जाऊन जे आहे तर मग माती आणावं लागली. कारण मग एकूण त्याला मला जे आहे तर मग 4 टोपले माती लागलेली आहे याच्यासाठी. आणि मग त्या हाताना पण अशी भरल्या जात नव्हती, थोडीशी ओलसर पण होती माती. तर मग मी असे जे आहे तर मग वाटेनं म्हणलं आपण असं वाटेनं भरूया. आता हे जे गवत आहे बघा, तर पाणी वगैरे टाकलं ना तर हे 2-4 दिवसात जे आहे तर असं कुजून जातं म्हणजे मग त्याचं पण छान असं खत होतं. आता याच्यासाठी जे आहे तर मग झाडं आणावं लागणार आहे नर्सरीमधनं. तर माझं आजचं रुटीन जे आहे बघा, तर आजचे हे कामं होते. हे कामं केले आहेत मी आज, म्हणजे आज माझे मेन कामं झालेले आहे. ही पण माती मला खूप दिवसाची आणायची होती. ती पण माझी म्हणजे आज आणून झाली. आणि गहू पण खूप दिवसाचे मला ते चाळायचे होते, की मी बघत होते. पण आज उद्या पण मग कसं सुट्टीच्या दिवशी हे कामं केले ना, आता म्हणजे बरं पडतं उचलायला याला जे आहे. तर मग आमचे साहेब असतात, मग ते त्याच्यामुळं मग मला ते सुट्टीच्या दिवशीच ते कामं करायला हे होतं. म्हणून मग मी सुट्टीच्या दिवशीच हे काम काढलेलं होतं. तर माझा आजचा जे व्हिडिओ आहे बघा, तर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर का माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत अजून आपण अशा नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया. तर तोपर्यंत सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ.